नमस्कार, मी आहे डॉक्टर निकिता आणि वेलकम टू पार्ट 2 ऑफ माझ्या मैत्रिणीचं लग्न. एंगेजमेंट आणि संगीत तर तुम्ही बघितलंय. आता वेळ झाली आहे हळदीची. कितीही कंटाळा आला असला तरी मी कलर कोड फॉलो करणार नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे पटापट आउटफिट चेंज केलं आणि पोचलो हळदीला. एक डुलकी काढून परत नाचून हा सगळा पसारा आवरून आणि पहाटे 3 वाजता आम्ही निघालो आमच्या रूमवर. या काकांची सुखाची झोपमोड करून आम्ही निघालो झोपायला. उद्याची थोडीशी तयारी करून तोंडावरचं किलोभर मेकअप काढून मस्तपैकी नाईट केअर करून पटाक्कीने झोपी गेले. सकाळी विधी लवकर होते त्यामुळे कसंबसं आवरून आम्ही आलो हॉलवर आणि आल्या आल्या पहिल्यांदा गेलो फोटोबा करायला. ब्राईड आणि ग्रूमचं मस्तपैकी फोटोशूट चालू होतं म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणी आलो आवरायला. मस्तपैकी नट्टापट्टा करून आम्ही पोचलो विधी अटेंड करायला. ढीक फोटो काढून थकायला झालं म्हणून एक बनाना खाल्ला आणि तेवढ्यातच वेळ झाली अक्षदांची. ऑन द स्पॉट कोरिओग्राफीमध्ये जर कोणता अवॉर्ड असेल ना तर तो मलाच मिळाला पाहिजे. मस्तपैकी ब्राईडची एंट्री झाली, मंगलाष्टका झाल्या आणि आमची कुमारिका आता सौभाग्यवती झाली. स्टेजवरची गर्दी बघून आम्ही जेवायला जायचा निर्णय घेतला आणि लगेच पहिल्या लाईनीत उभं राहिलो. मस्तपैकी जेवण केलं, कपलसोबतचा मॅन्डेटरी फोटो काढला. शाळेच्या बेंचपासून सुरू झालेला हा प्रवास आज लग्न मंडपापर्यंत येऊन पोचलाय. आता लग्नानंतर तिला तिच्या सासरी सोडून परतताना मन थोडंसं जड झालंय, पण आनंदही तेवढाच होतोय कारण तिला तिचं फॉरएव्हर होम सुद्धा मिळालं. तुम्हाला सुद्धा असंच काहीसं वाटलं होतं का जेव्हा तुमच्या मैत्रिणीचं लग्न झालं होतं? तर ही रील तिला नक्की शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीच्या लग्नातले धमाल किस्से मला कमेंट्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.